कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. शहापूर परिसरात किरकोळ कारणावरून तरुणावर चाकू हल्ला, एकावर गुन्हा दाखल. शहापूर पोलीस ठाणे हद्दीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना 25 मे 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सरकारमळा, यड्राव, तालुका शिरोळ येथे घडली. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात अशोक महावीर साह, वय 32, व्यवसाय मजुरी, सध्या राहणार चंद्रकांत चव्हाण यांचे घर सरकारमळा, यड्राव, मूळ गाव बिहार यांनी फिर्याद दिलीये. त्यानुसार मिथेश कुमार विनोद पाटील, वय 21, राहणार सरकारमळा, यड्राव, तालुका हातकणंगले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी हे दोघेही यड्राव येथील एका एंटरप्राइजेसमध्ये कामगार म्हणून काम करत होते. आरोपी हा वारंवार कामगारांशी भांडण करत असल्याने ठेकेदार पिंकू साह यांनी त्यास कामावरून कमी केले होते. याच रागातून आरोपीने फिर्यादी अशोक साह यांना "तू माझ्याबद्दल सांगितले" असा जाब विचारत शिवीगाळ केली. यानंतर आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देत भाजी कापण्याच्या चाकूने त्यांच्या छातीवर वार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. रुग्णालयात उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून शहापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार मुंगसे करत आहेत. अशा लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब व Instagram अकाउंटला फॉलो नक्की करा.